सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य हरिपाठ कीर्तन महोत्सव मौजे तपोवन तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद दिनांक 11, 12 आणि 13 डिसेंबर 2020। प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर। विठला 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 वैराग्यस्य परममूर्ती देहुनिवासी श्री संत तुकोबाराय यांचे पट्ट शिष्य निडोबाराय महाराज यांचा सुंदर गोड उत्कृष्ट 4 कडव्याचा काला या प्रकरणातील निवडलेला अभंग आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत व पावन झालेली श्री क्षेत्र तपोवन नावाची नगरी, या गावामध्ये पांडुरंगाची असीम कृपा, साधू संतांचा आशीर्वाद, ब्रह्मलीन पूज्यपाद संत श्री भगवान बाबा भगवान गडकर यांच्या आशीर्वादानं व या महाराष्ट्राचं वैभव ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये आपलं जीवन घालवून सुद्धा मरावे परी कीर्ती रूपी उरावे या प्रमाणानुसार या युक्तीनुसार जे जगलेत, या महाराष्ट्रातलं एक आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व की गेल्यानंतर सुद्धा चंदनासारखा आपला सुगंध या समाजामध्ये नवे नवे तर महाराष्ट्रामध्ये सोडून गेलेत परमवंदनीय गोपीनाथजी मुंडे यांच्या 6व्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं ही त्रिदिवसीय सेवा आणि त्या सेवेतील हे 3ऱ्या क्रमांकाची म्हणजे काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आली। त्या निमित्तानं तुम्हा सर्वांच्या दर्शनाचं स्वर्ण योग आहे। विठ्ठला कार्यक्रमाकरता एकाहुनी बडीरी अशी सर्व गुणवान मंडळी श्री हरिभक्त परायण परम आदरणीय भजन सम्राट कैलासजी महाराज पवार, परम आदरणीय श्री हरिभक्त परायण भजन सम्राट सोपानजी महाराज जाधव, श्री हरिभक्त परायण परम आदरणीय भजन सम्राट योगेशजी महाराज काचोडे, श्री हरिभक्त परायण बाळूजी महाराज सपकाळ, रामदासजी महाराज ढाकणे, संदीपजी महाराज पवार, रामकृष्ण महाराज इगल इलग आडनाव जरा कठीण आहे नाही का, इलग। त्याचबरोबर मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण रविराजजी महाराज मती आणि दत्ता महाराज सोनवणी या सर्वांची गोड उत्कृष्ट साथ आहे। अत्यंत पट्टीची म्हणणारी मंडळी, मृदंगाचार्य महाराज इतकं गोड वाजवतात, वा वा, इंद्राला सुद्धा लाजवतील इतकं गोड वाजवणं त्यांचं आहे, गंधर्वालाही लाजवतील इतकं सुंदर गायन या मंडळीचं आहे। अत्यंत गोड गातात ते, तसं मीही गातो पण अशी साऊंड सिस्टीम नाही, विदेशातली सिस्टीम लागते। माझं गायन इथं कोणी बसणार नाही मी जर गायला लागलो तर, पण असो तरी सुद्धा ही मंडळी मला वागवून येते म्हणून पुनश्च एकदा यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। आपल्या कार्यक्रमाकरता अतिशय मंगलमय उपस्थिती परम आदरणीय श्री हरिभक्तपरायण केवलानंदजी सरस्वती महाराज गवताळा आश्रम बाबांची उपस्थिती आहे। असे लोक या आपल्या भारत देशात आहेत म्हणून हा देश टिकला आहे, एवढ्या मोठ्या संकटांना मात देतोय। या जगात जर असे संत राहिले नसते तुम्ही आपण जडून खाक झालो असतो। मी नाही, कबीर महाराज सांगतात, आग लगी आकाश में बरसत है अंगार, एक संत न होते जग में तो जल जाता संसार। दादा ही सृष्टी जळून गेली असती या जगात जर संत नसते तर। ही अशी मंडळी आहे म्हणून हे जग आज चालू आहे। ज्यांच्या बुडीत पर्यंत येण्याचा योग परम आदरणीय श्री हरिभक्त परायण आपल्याच परिसरातील एक आदर्श असं व्यक्तिमत्व आमचे परम मित्र श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी महाराज वाघ महाराजांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी कार्यक्रमाकरता हजर आहे। माझ्या सोबत आलेले आमचे बालूतात्या पेटी मास्टर महाराज सर्वांची मंगलमय उपस्थिती। मला वेळ अत्यंत कमी दिलाय, मला सांगितलंय 1:45 वाजेपर्यंत थांबायचं आहे। मी 1:45ला कीर्तन सोडणार नाही, मी थांबेल तेव्हा 1:45 वाजलेले राहतील। फक्त सर्वांना हात जोडून विनंती, जागा कोणी सोडू नका। बसण्याच्या बाबतीत नो ऑब्जेक्शन, तुम्हाला जसं बसता येईल तसं बसा। तुमच्या पायाला मुंग्या आल्या ना, माझ्या समोर पाय झटकला तरी चालेल। तुमचे जर गुडघे दुखत असतील ना, लांब पाय करून बसलं तरी चालेल। तुमचं जर कंबर दुखत असेल ना, नाही मी झोपा असं म्हटलो नाही, दिवसा कोणी झोपतं का, तुम्ही बोलता काय, घरी जाऊन आयडेक्स लावा असं म्हणतो मी। मी अत्यंत वेळेच्या आत आजची सेवा पूर्णत्वास नेणार आहे। आजच्या कीर्तनाचा विषय ठरलेला आहे। तुम्ही कीर्तनकार किती मोठा आहे ना, किती छोटा आहे ना, किती विद्वान आहे ना, किती ठिपणे आहे ना, त्याचं ठरलेलं आहे। चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, भगवान कृष्णानं गोकुळामध्ये जे काही चरित्र केलं त्याचं आज उच्चारण करायचं। नदेव चरितम आचरित अंशात्मक भागवतामध्ये 24 अवतार आहेत वारकरी संप्रदायाला।
10 अवतार मान्य, त्यात 2 पूर्ण अवतार आहेत. पूर्ण अवतार राम कृष्ण, पण दोघांमध्ये फार मोठी तफावत आहे. रामाचं जीवन आचरणीय, कृष्णाचं जीवन उच्चारणीय. पण बरेच लोक दमच टाकत नाही, बरेच कृष्णाच्या नादी लागतात. आमच्याकडे बरेच येतात, महाराज भगवान कृष्णानं 16,108 केल्या, आम्ही दुसरी केली तर तू पहिलाच गणित बसना बाबा तुझं, पहिलीच्याच माग तू घराघरा फिरतो. पण बरेच लोक देव, काही काही तर असे भेटतात ना, देवाचा हेवा. आता बरीच कंपनी आम्हाला भेटते, म्हणजे भगवान शंकर दारू पित होते, तुझा बाप आणून देत होता का? मग भगवान शंकर हलहाल नावाचं विष घेत होते, तू थोडस एंडोसल्फान घेऊन पाय, पचलं तर बिंदास पे, आपलं काही म्हणणं नाही. दादा सांगण्याचा उद्देश आचरण करायचं ना, आदर्श संसार करायचा असेल तर त्याकरता प्रभू रामचंद्राचं जीवन आहे, अत्यंत मर्यादेने भरलेलं जीवन आहे. बहिणीनं भावाशी कसं वागावं, भावानं बहिणीशी कसं वागावं, आईनं मुलीशी कसं वागावं, मुलीनं आईशी कसं वागावं, बापानं लेकाशी कसं वागावं, लेकानं बापाशी कसं वागावं, पत्नीनं पतीशी कसं वागावं, पत्नीनं पतीशी कसं वागावं. मला सर्व गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी रामायण शिकवतं. जर आपण रामायण ऐकलं ना, संसारात कोणालाही गुरु बनवण्याची गरज नाही, तुम्ही आदर्श संसार करू शकाल. छोट्या छोट्या गोष्टी रामायणात शिकवता येतात. मी आळंदीला असताना अचानक मी घरी येत होतो, तेव्हा केस बीस काही वाढलेले नव्हते, लांबलचक शेंडी, मी बंडी घातलेली, धोतर. शिवाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर मी बसलेलो होतो. माझ्या शेजारी नवविवाहित जोडपं आलं, त्यानं मला विचारायला सुरुवात केली. तो पटापटा प्रश्न करत गेला. हां महाराज दिसता वाटतं, हो कुठं अध्ययन करता? म्हटलं आळंदीला. वा 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 चांगलं आहे. त्यानं सर्व विचारून घेतलं. नवीनच लग्न झालेलं, तो फुगलेला. नवीन माणूस लग्न झालं की थोडा फुगलेला असतो असं म्हणतात, मला अनुभव नाही. त्यानं मला प्रश्नावर प्रश्न त्याच्या बायकोसमोर विचारायला सुरुवात केली. तो जरा शायनिंग मारत होता. आता त्याला वाटलं हा धोत्रावर, लोकांचा असा गैरसमज आहे. बरेच लोक आम्हाला म्हणतात, महाराज लोक गेले चंद्रावर, तुम्ही धोत्रावर, तुला काय करतो धोत्रात, काय मजा आहे? हा येड्या, धोत्रातली मजा करण्याकरता डोक्यात अक्कल लागते. तुला डोकं तर दिलं पण ते खाली आहे. त्यानं काय केलं माहितीये, बायको समोर शायनिंग हाणायची म्हणून मला नको नको ते प्रश्न केले. आता म्हटलं काय मूर्खाच्या नादी लागता, मी आपलं शांत बसलेलो, मी काही बोलत नव्हतो. लाडच तुम्हाला म्हटलं म्हणे महाराज हे काय वाचता? मी शतकोटी नावाचा ग्रंथ वाचत होतो. त्याला म्हटलं रामायण आहे. आता त्याला शतकोटी काय कळाली असती, त्याला पटाव म्हणून म्हटलं रामायण आहे. म्हणे काय वाचता रामायण? बामणांनी पोट भरण्याकरता लिहून ठेवलं. म्हणलं बा यानं कडसच केला. मी आपली जागा सोडली, बाजूला जाऊन बसलो. तेवढ्या ट्रेन आली, आम्हाला नेहमीची सवय, मी गर्दीत कसं तरी दाटीवाटी करून बसलो. गर्दी भरपूर होती, गर्दीत तो मध्ये घुसला आणि त्याची बायको खाली राहिली. गाडी चालायला लागली. गाडी चालायला लागली, त्याला कळालं माझी बायको खाली, नवीनच लग्न झालंय बापा. आता बायको राहिली, तिला पुण्यातलं काही माहित नाही. तो पटकन चेनकडे गेला, चेन ओढली, गाडी थांबली. टीसी त्याच्याकडे आला, 2,000 रुपये त्याला दंड आकारला. त्यानं बायकोल जवळ घेतलं, पुन्हा माया जोडून बसला आणि मला म्हणतो महाराज काय दुनिया लई बिघडली. म्हटलं कस काय? म्हण माझ्याकडून 2,000 घेतले. म्हटलं दुनिया नाही, तू बिघडला. म्हणे कस काय? अरे येड्या, जर तू रामायण वाचलं असतं किंवा ऐकलं असतं, तुझे 2,000 रुपये आज वाया गेले नसते. म्हणे कसे? मला एक गोष्ट सांग. म्हटलं राम प्रभू सीतामय्या लक्ष्मणजी वनवासा करता निघाले, शरयू नदीच्या काठी आले, नावाड्यानं आपली नाव आणली. नावेत पहिल्यांदा राम प्रभू बसले का सीतामय्या? तो म्हणे सीतामय्या. मग तुझी अक्कल काय चरायला गेली होती? गाडीत पहिले तुला बायकोल बसवला, नंतर तू बसला असता. अरे छोट्या छोट्या गोष्टी रामायण शिकवतं, पण दुर्दैव आहे आम्ही लोक रामच मानित नाही. मला कधी कधी लाज वाटते, हे का बोलावं वाटतं माहितीये का? मला वाईट वाटतं. आपले बहुतेक ख्रिश्चन लोक मोठे मोठे शास्त्रज्ञ झाले, त्यांना येशू समोर गुडघे टेकायची कधी लाज वाटत नाही. दुर्दैव फक्त माझ्या हिंदू धर्माचं आहे. आम्ही 2 पुस्तकं वाचतो की म्हणलं बस या जगात देव नाही. अरे येड्या, कसं देव नाही म्हणतो तू? पण या गावचा आदर्श आहे. खरंच गावाचं नाव जसं आहे ना तपोवन, या गावातल्या पूर्वजांनी फार मोठं तप केलं, तेव्हा या गावाच्या नावासारखी या गावात संतती जन्माला आली. अरे गावोगावचे तरुण बघा, डीजेवर बँडवर नाचताना भेटतील. सप्ताह सुद्धा समजत नाही त्यांना. एका गावात कीर्तनाला गेलो, बस स्टँडवर तरुण पोरांना विचारलं, म्हणलं का रे तुमच्या गावात सप्ताह कुठे? तो म्हणे सप्ताह. तेवढ्यात दुसरा म्हणे अरे ते नाही का गावात चालू, म्हातारे का आर्टिस्टा, म्हाताऱ्या लोकांचा ऑर्केस्ट्रा म्हणजे सप्ताह असं म्हणतात. ते आपल्या गावातल्या तरुणांनी हा उत्सव एवढ्या मोठ्या पद्धतीनं थाटवला. धन्यवाद तुमच्या गावच्या तरुणांना. इथून पुढे महाराष्ट्रात ज्या ज्या गावी जाईल, या गावातल्या तरुणांचा आणि तपोवनचा आदर्श लोकांना मी सांगेन. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, कदाचित महाराजांनी या तपोवनसाठीच लिहून ठेवलं असेल ते. आणि धन्यवाद तरुणांना नाही, धन्यवाद इथल्या वयस्कर लोकांना आहे की त्यांनी धुरा तरुणांच्या हातात दिली.
नाही तर माईबाप म्हातारे लोक जमू देत नाही बरं. काय काय आमच्याकडे या तुम्ही बापा. मी लहान होतो मंदिरात जायचो. आमच्या गावात एक गोविंद बाबा नावाचे बाबा होते. आता ते लहान पोराला काय टाळ वाजवता येईल. मी आपलं ते ठेका चुकायचो. उठाडून आमच्या आई राणी भाषेत म्हणायचं होतं उठाडून. तू का आईच्या पोटातून शिकून आलता काका मला शिकव ना. म्हणजे लय खोडकर राहतात ही. धन्यवाद तरुणांना नाही, धन्यवाद वयस्कर लोकांना की तुम्ही तरुणांना ही संधी दिली. या गावाचं नाव महाराष्ट्रात गाजल. विठाला रामाचं जीवन आचरणीय आहे आणि कृष्णाचं जीवन उच्चारणीय आहे. देवाचं चरित्र उच्चारण करावं. पण बरेच लोक दम नाही टाकत. परंपरेनं उदाहरण चालत आले ना. परंपरेनं आमचे गुरु महाराज सांगायचे. एका गावामध्ये कथा लावली. विठाला विठाला कृष्णाचं जीवन उच्चारण करावं. देवाचं जीवन उच्चारण करल्यानंतर काय होतं तर यात जो प्रसाद आहे ना, या आता ती फक्त दही आणि लाही आहे. हे चरित्र उच्चारल्यानंतर याला प्रसादाची उपमा दिली जाते. आणि हा प्रसाद काय करतो तर जीवनामध्ये मंगलता प्राप्त करतो. जीवनातलं अमंगळ दूर नेतो. प्रसादे सर्व दुःखानां हानी रसोप्य जायते. जीवनामध्ये प्रसाद घेतला पाहिजे. हा काला इतका दुर्लभ आहे, इतका दुर्लभ आहे, इतका दुर्लभ आहे. या काल्याकरता स्वर्गातले देव इथे येण्याची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मम्मा. काय या मृत्यूलोकात फक्त काल आहे, बाकी काही नाही. इतर गोष्टी बऱ्याच सांगण्यासारख्या. ज्या भगवान कृष्णानं गोकुळामध्ये काला केला, साऱ्या गोपाळांनी स्वर्गात मिटिंग घेतली का रे आपल्याला सुद्धा जायचं काला घेण्याकरता. एका देवानं सांगितलं, म्हटलं काम करू आपण गोपाळाचं रूप घेऊ आणि या गोपाळात सामील होऊ. ब्रह्मदेव म्हटलं शानपणा करू नका, मला चांगला अनुभव आहे, मी सारं ब्रह्मलोकात घेऊन आलतो. पण चतुरा तो शिरोमणी, देव फार चतुर आहे. मग एक म्हटलं असं करूया आपण सर्व माशाचं रूप घेऊ, पाण्यात जाऊ. म्हणे मग अरे हे गोपाळ हात धुवायला येतील, त्यांच्या हाताला लागलेले काल्याचे कण आपण सेवन करू. एक म्हटलं अरे एक म्हणण्यापेक्षा आताच नास्तिक म्हणेल का हो मग देव लोकांनी का उष्ट खाल्लं. उष्ट खाऊ नये. भगवान कृष्ण गीतेत सांगतात उच्चश्रमपी चामेद्यम भोजनम तामस प्रिया. उष्ट खाल्ल्याने माणूस तामशी होतो. बरं मग इथं देवांनी उष्ट कसं काय खाल्लं ऐका. मग तुकोबर आहे त्याचं उत्तर देतात. ठीक आहे उष्ट आहे ना, उष्ट का होईना चला उष्ट मान्य करू आम्ही. पण ते उष्ट खाल्ल्याने जर देव भेटत असेल तर चालेल. देव जोडे तरी करावा अधर्म. अधर्म झाला तरी चालेल देव आपलासा होत असेल तर. मग सर्व देव लोकांनी माशाचं रूप घेतलं, पाण्यात आले. काल्याची आसे देव जडी झाले मासे. पण भगवान कृष्णाने आपल्या सवंगड्यांना सांगितलं मित्रमंडळी बालगोपालानो तुम्ही एक काम करा. म्हणे काय तुमचे जे काल्याचे भरलेले हात आहेत हे यमुना माईच्या डोहामध्ये धुवू नका. मग काय करा ते तुम्ही तुमच्या मडगार्डला पुसा. मडगार्डला म्हणजे हा विषय पानसट नाही. यात सुद्धा शास्त्र आहे की देवानं मडगार्डलाच का पुसायला लावलं. तर ऐका आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवात देवाचं वास्तव्य. आपण श्लोक म्हणतो कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुलेतु गोविंद प्रभाते करदर्शनम. शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये देवाचं वास्तव्य. शरीरात असं एकच पार्ट आहे, एकच अवयव आहे तिथं देवाचं वास्तव्य नाही, ते म्हणजे मडगार्ड. म्हणून पोलीस लोक जेव्हा आरोपीला पकडतात पोलीस तिथंच मारतात. त्यांना सुद्धा माहिती इथं देव नाही असं. विठाला काय दुर्मिळ असणारा कला तुम्हाला आणि मला मिळाला दादा या मृत्यू लोकांमध्ये. उपकार कुणाचे असतील तर ते संतांचे ऐका. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. त्रेतायुगातले सर्व वानर राम राज्य झाल्यानंतर सर्व भगवंताकडे आले. काही वानरांनी सांगितलं देवा अरे झाडपाला खाऊन आम्ही जीवन जगलो रे बाबा, चांगलं खायला पाहिजे. देवानं सांगितलं चिंता करू नका, द्वापार युगात या भरपूर खाऊ घालतो. मग त्यातले काही वानर गोपाळ झाले. दुसरीकडे काही वानरांनी मिटिंग घेतली. त्यांनी विचार केला म्हणे एक काम करा आपण ज्याच्यासाठी युद्ध केलं त्याची बायको मिळवून दिली त्याचा फायदा झाला, पण आपला काय. म्हणे काय अरे आपण असेच. एका वानराने डोकं लावलं म्हणे तुम्हाला माहित नाही रामाच्या पायात एवढी ताकद आहे, त्यानं दगडाला पाय लावला की बाई होती. म्हणे असं आपण सर्व दगड घेऊन जाऊ, त्याचे पाय लावून घेऊन बाया तयार करून घेऊ. सर्व वानरांना दगड घेतले. आनंदात देवाकडे आले. देवाला सांगितलं देवा आनंदात आले होते दगड घ्या.
बाया तर बाया तयार करून द्या. तो घाई गडबडीत आले ना आनंदात वाक्यच बदलवलं, देवा दगड घ्या आणि मला बायका करून घ्या. देव म्हणे घाबरू नका, द्वापार युगात या. ते सर्व गवडणी वडून आलेत. द्वापार युगामध्ये भगवंतानं अनेक लीला केल्या, त्यातल्या माखन चोर लीला अत्यंत प्रसिद्ध आहेत. पुन्हा ते सर्व गोपाळ देवाकडे आले. देवाला सांगितलं, देवा अरे बाबा पोटाची खळगी भरली, पण तुझी भक्तीची शिदोरी आमच्या सोबत असावी, ती मिळाली पाहिजे. देवानं सांगितलं एक काम करा, कलियुगात या. ते सर्व गोपाळ वेगळ्या वेगळ्या जातीत, वेगळ्या वेगळ्या धर्मात, वेगळ्या वेगळ्या पंथात का जन्माला आले माहितीये? महाराष्ट्राला एक कीड लागली आहे सध्या. ही शोकांतिका मला बोलताना वाईट वाटतं. महाराष्ट्रात एक कीड लागली वारकरी संप्रदायाला, की संप्रदाय आम्ही जातीयेच्या नावावर वाटून घेतला. सावता महाराज माळ्याने म्हणावा आमचा आहे, तुकोबार आहे कुणब्याने म्हणावा आमचा आहे, मायबाप प्रत्येकानं संत मीराबाई राजपुतानी म्हणावा आमची आहे. पण एक लक्षात ठेवा, समाजातली जातीयता दूर व्हावी म्हणून संत वेगळ्या वेगळ्या जातीत जन्माला आले. समाजाचं संघटन संतांनी केलं. सर्व संत वेगळ्या जातीत धर्मात पंथात जन्माला आले आणि सर्वांनी एक विचार व्हावा, सर्वांनी एकत्रित यावा म्हणून पंढरीचा रस्ता धरला. सर्व पंढरीत आलेत आणि पंढरीत संत आल्यानंतर सर्व संत एकत्रित आलेत. पौर्णिमेचा दिवस आला. ज्या संतांची भेट दुर्लभ आहे ते सर्व संत एकत्रित येतात आणि त्यांच्या भेटीसाठी, त्यांच्यात आनंदोत्सव साजरा करण्यासाठी त्या काल्याच्या सेवेमध्ये, त्या काल्याच्या प्रसंगी जगाचा मालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा हजर आहे असं निरोप संतात अभंगाच्या प्रथम चरणात. काला करी ते सात जन, 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 नारायण जगाचा मालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा त्या संतांच्या सानिध्यात आहे. का? त्या देवाला संतांच्या उपकारातून बाहेर यायचं. संतांचं घेणं आहे देवाकडे. त्या उपकारातून उतरे होण्याकरता जगाचा मालक योग्यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी तो अंबाबासी मागे पुढे. वास्तविक देवाला देव पण संतांमुळे आहे. या जगात देवापेक्षा देव भेटणं सोपं आहे, संत भेटणं अवघड आहे. म्हणून आमचे संत म्हणतात बहु अवघड आहे संत भेटण्याकरता रामाची कृपा लागते. ज्या वेळेला मारुतीला गेले लंकेमध्ये विभीषणाचे उद्गार आहेत. कहत विभीषण जय हनुमंता राम कृपा बिनु मिले नाही संत. रामाच्या कृपे वाचून संत भेटू शकत नाही. संत भेटण्याकरता रामाची कृपा लागते. माईबाप त्या संतांच्या सानिध्यात जगाचा मालक काल्यासाठी आलाय. काला करीते संत जन सवेच्या नारायण. वास्तविक पाहता देवाला आणलंच संतांनी. 3 प्रकार पडतात, जीवात्मा, देवात्मा आणि महात्मा. तुम्ही आपण जीवात्मा, आपल्याला यावंच लागतं. संत महात्मा स्वइच्छेनं येतात आणि देवात्मा देवाला आणावं लागतं. तुम्ही आपल्याला यावंच लागतं. आणि
कृपा बडे, संत त्याला आणतात. तुम्हा आपल्याला यावंच लागतं. मुद्दा असा चालू होता, तुम्ही आपण काय येतो तर केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐशे किती. आपलं कर्म आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला येतं किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. भागवतातलं उदाहरण, जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने. वासना माणसाला पुन्हा पुन्हा जन्माला आणते. कितीतरी उदाहरणं देता येतील. वासना परत परत जन्माला आणते. बघा ना तुम्ही एखाद्या लेकराला म्हणजे लहान पोराला जर पाहायला गेले ना, पाहायला गेल्यानंतर बाया म्हणतात ही की नाही मागच्या जमान्याचा म्हातारा आहे. का बरं? तेव्हाच त्याला खायला दिलं नाही तर पुन्हा जन्माला येईल का? पण नाही, म्हातारीचं म्हणणं असं होतं की त्याचा नातवात फार जीव होता म्हणून मेला पुन्हा नातवाच्या पोटी जन्माला आला. दादा ऐका ना, तुम्ही आपण जन्म भोगण्याकरता पुन्हा पुन्हा यावं लागतं. संत स्वइच्छेनं येतात आणि स्वइच्छेनं जातात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, तुमच्या आपल्या उद्धाराकरता संत पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येतात. तुम्हा आपल्याला जागवतात. आणि संत ज्याला आणतात तो देवात्मा म्हणजे तो देवच. तो कधी येतो तर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दशकृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी. बाबा म्हणून बसा ना आता. संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येतं आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्तजन. परमात्मा येतो येऊन करतो काय तर भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी. या जगात फक्त देवाचा धंदा चांगला आहे. तुमचा आणि माझा धंदा पानचट आहे. देव काय धंदा करतो? घेऊन या चक्रगदा हाची धंदा. फक्त देवाचा धंदा चांगला आहे. तुमच्या माझ्या धंद्याला किंमत नाही. आपण काही धंदा करतो. आपला धंदा म्हणजे काय? दुसऱ्याला फसविणे हा आपला धंदा. मी राहायला जळगावला आहे. जळगाव माहिती आहे ना तुम्हाला? पाकिस्तानच्या बॉर्डरवर नाही का? इथं खालीच खानदेशात जळगाव नावाचं शहर आहे. त्या जळगावला मी राहतो. जळगावला फार मोठं एक मार्केट आहे. मार्केटचं नाव आहे फुले मार्केट. त्या फुले मार्केटला ज्या वेळेला मी सकाळी 9:30 वाजता गेलो, एका माणसानं असा छोटासा स्टॉल लावलेला होता. स्टॉलवर त्यानं पुड्या बांधून ठेवलेल्या होत्या. त्यानं आरोडी महाराज सुरुवात केली, चला 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 आपल्याकडे जादू विक्रीला आलेली आहे. त्याच्याकडे पटकन गर्दी जमा झाली. गर्दीत मी पण घुसलो. त्याला म्हटलं का रे भाऊ काय जादू? तो म्हणे पुडीच जादू. म्हटलं कशी जादू? म्हणे पुडी उघडा आजूबाजूच्या सर्व माशा गायब. म्हटलं अरे फेनाईलने घर पुसण्याची गरज नाही, कचवा लावण्याची गरज नाही, हॉलट लावण्याची गरज नाही, बायकोचं कामच कमी. पुडी उघडा माशा गायब. म्हटलं पुडीची किंमत जरा जास्त असेल. का रे भाऊ पुडीची किंमत काय? तो म्हणे 10 रुपयाला 15 रुपयाला 2. मी त्याला 15 रुपये दिले. 2 पुड्या खिशात घातल्या. जळगाव मधल्या कामधंदा आटोपला. 2:30 वाजता घरी गेलो. शर्ट टांगलं खुटीला आणि मी बसलो जेवायला. नेमकं घरी केलेला होता गोड पदार्थ. माझ्या आजूबाजूला माशा भनभन करायला लागल्या. मी आमच्या गृहमंत्र्याला म्हणलं आय. ती म्हणे काय? शर्ट दे. म्हणे का बरं? म्हटलं त्याच्यात पुड्या आहे. बाई म्हणे तुम्ही पण चालू केल्या? म्हटलं विमलच्या नाही त्या जादूच्या पुड्या. म्हणलं कसली जादू? अगं म्हटलं पुडी उघडा माशा गायब. तिला आश्चर्य वाटलं. तिला जरा कमी दिसतं. तिनं चष्मा लावला आणि ती पाहायला लागली काय नेमकं पुडीत. मी पण पुडी काढली. पुडी उघडली. तुमची शपथ पुडीत काहीच नव्हतं. पुडीत काहीच नव्हतं. पुडी खाली होती पण पुडीचा आतला कागद कोरा होता आणि कोऱ्या कागदावर त्यानं पेनानं लिहिलं होतं उजव्या हातानं जेवण करावं, डाव्या हातानं माशा वळाव्यात. झाला धंदा पाहता का महागड? दुसऱ्याला फसविणे. मला कळतंय तुम्हाला कसं कीर्तन आवडतं ते. दुसऱ्याला फसविणे हा आमचा धंदा आहे. नाही माझ्या बापाचं काही जात नाही. तुम्हाला जर पटत असेल ना तर असंच चालेल. विठाला तसं हसवणं मला अजिबात पटत नाही. ज्ञानेश्वर महाराज पण पापी पेटका सवाल आहे. मायबाप अनेक धंदे जगात पण देवाचा धंदा सर्वात महत्वाचा. देव पुन्हा पुन्हा मृत्यू लोकात येतो. तुम्हा आपल्याला देवानं दाखवलंय की दादा पुंडलिकरायानं सेवा केली. एक जन्म नाही जन्मो जन्मीच्या सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकासी. मायबाप तो पांडुरंग परमात्मा त्या संतांच्या सानिध्यात आहे. बरं का हो संतांच्या सानिध्यात तो परमात्मा आहे. फक्त बसलाय का? नाही नाही. ते सांगतात काम सुद्धा करतोय. वाटी आपुल्या आणि जे हसते भाग्याचा तो पावे तेथे. आता प्रत्येकाच्या भाग्यात काल आहे का? वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे. जो काला वैकुंठात नाही तो या मृत्यू लोकात आहे. तरी सुद्धा गावातले लोक काही नाही येऊ शकले.
आपलं पाप आडवालं म्हणजे या प्रसादाला आपण मुकू दादा, यात शंका नाही. परमात्मा स्वतः आपल्या हातानं काला वाटतोय, वाटी आपुल्या निज हस्ते. देव भक्तासाठी काही काम करतो बरं का. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे, भाव भक्ती देखून या दासी कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी, प्रल्हादासी चर्मरंगू लागे, रोहिदासा संगे. 13 कडव्याचा अभंग आहे दादा. भक्तासाठी निकृष्ट दर्जाचं काम करतो देव. भक्तासाठी बहीण होतो, भाऊ होतो, आई होतो, काका होतो, चुलता होतो. रात्रीचे कीर्तनकार माझे सर्वात आवडते कीर्तनकार आहेत. रात्रीच्या महाराजांचं एक पेटन उदाहरण आहे, ते नेहमी कीर्तनातून सांगतात. मायबाप सर्वात कठीण नातं या जगात बायको होणं. देव भक्ताची बायको सुद्धा होतो. बायको होण्यासारखं कठीण नातं नाही. बघा तुम्ही गावात एखाद्याची माई मरू द्या, गावातल्या सर्व बाया जमा होत्यात, भाऊ ते माई मेली रे, दुःखाचा डोंगर कोसळला रे, माई मेली बघ तुझी. डोक्यानं हात फिरवणारी गेली. पण चिंता करू नको दादा, टेन्शन घेऊ नको, आम्ही सर्व तुझ्या माई सारख्या आहेत. कधी ये भाकर तुकडा माग, चिंता करू नको, आम्ही सर्व तुझ्या माई सारख्या आहेत. गल्लीतच राहतो आम्ही, चिंता करायची नाही. कधी ये, आम्ही तुझ्या माई सारख्या आहेत. होऊ नये 3 महिन्याने त्याचीच बहीण मरू द्या, पुन्हा याच बाया जातात. दादा राखी बांधणारी गेली रे, तुला ओवाळणारी गेली रे, बहीण मरू नये बरं. बहीण फार प्रेम करते आपल्या, पण चिंता करू नको. कधी ये राखी बांधायला, आम्ही सर्व तुझ्या बहिणीसारख्या आहेत. टेन्शन घ्यायची नाही, भाऊबीजेला आमच्या घरी यायचं, आम्ही सर्व तुझ्या बहिणीसारख्या आहेत. मरू नये 3 महिन्यात त्याची बायको मरू द्या बरं. वायरी टाईट आहेत का तुमच्या? किती जणी जातील? अरे एवढं कठीण नातं आहे ते. पण देव बायको झालता कोणाची? अर्जुनाची. अर्जुनासाठी बायको झाला. रात्रीच्याच महाराजांच्या मुखारविंदातून ऐकलेला मी प्रसंग आहे. संत मालिकेत देव अजून एकदा बायको झालता. कोणाची? संत मालिकेमध्ये देव एकदा बायको झाला. कोणाची? सखुबाई नावाच्या एका संत. सखुबाईच्या पतीची बायको झाली. सखुबाईचं लग्न झालं म्हणले, सखुबाई नांदायला आली, घरातला केर कचरा जमा केला, टोपली ठेवला, टोपली घेतली, गावाच्या बाहेर टाकायला गेली. तेवढ्यात वारकऱ्यांची दिंडी आली. सखुबाई दिंडीत शिरली, पंढरीला निघून गेली. पोरगी पडतच घरी आली. आजी वहिनी गेली गेली म्हटल्यावर म्हातारीने तोंड ठोकून घेतलं. पप्या गेली तुझी बायको. पप्या रडायचा, म्हातारा रडायची, पप्या रडायचा, म्हातारा रडायची, पप्या रडायची, म्हातारा रडायची. दोघी एकमेकाकडे पाहून रडायचे, कारण पैसे देऊन करून आणेल होती ती, सर्व घरून करेल होतं. काय करावं बा, दोघी माईले रडायचे. पण पंढरीच्या देवाला चिंता पडली बा. पंढरीच्या देवाने विचार केला, सखी अगं तुझा संसार मुळेल, तुला काही डोकं? देवान जसच्या तसं सखूचं रूप घेतलं आणि देव मागच्या घरातून बाहेर निघाले. म्हणे आत्याबाई काहून रडता? म्हणे सखी कुठं गेली ती? म्हणे मागच्या घरात तर होती. म्हणे मग आम्ही एवढं बोंबलत होतो. म्हणे माया बापाच्या घरी नियम आहे, आम्ही मेलो, माया बापाच्या घरी नियम आहे, आम्ही हरिपाठाला बसलो ना, कोणी मेलं तरी उठत नाही. म्हणे आली ना बाई पप्या, आली तुझी बायको. पप्याला गे पानटपरीवर मित्राला विमलच्या पुढे वाटायला आली, घरी घे पुढी, आली घरी पप्या खुश, म्हातारे खुश. खरं सांगा, खरी सखू होती कधी? अरे खरी गेली पंढरपुरी, खोटी होती ना. महाराज अत्यंत रंगून सांगतात, मायबाप देवानं सर्व कामं करावं, घर झाडावं, घर पुसावं, स्वयंपाक करावं, शेतातले कामं करावं, सासऱ्याची सेवा करावी. बरेच दिवस लोटले. एके दिवशी सखुबाईच्या नवऱ्याच्या अंतःकरणामध्ये वासना जागृत झाली. सुभाषितकार सांगतात, कवने एक दिनी वासना उद्भवली पतीची या मनी, हस्ते प्रक्षाळो निकामिनी शेजे पुहळविली. सखुबाईच्या नवऱ्याच्या अंतःकरणातली वासना परमात्म्यानं पूर्ण केली. इतकं निकृष्ट दर्जाचं काम भगवंत आपल्या भक्तासाठी करतो. तो तिथं राहून काला वाटेल यात काय नवल. बरं महाराज, काला काला म्हणजे काय? तर ऐका, काला दही आणि लाही याचं मिश्रण म्हणजे काला. काला म्हणजे काय रे पोरं? हे तुम्हाला विचारतो मी, मांडी घाल. पंचतत्वाचं एकत्रीकरण म्हणजे रे, बोलत जा बोलत जा बोलत जा. पंचतत्वाचं एकत्रीकरण म्हणजे काला. काय? पंचतत्वाचं एकत्रीकरण म्हणजे शाबास बेटा. दही आणि लाही याचं मिश्रण म्हणजे कालाच. जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य म्हणजे कालाच. 2-4 भाकरी मोडून त्याच्यात वरण टाकणं म्हणजे रद्दार आहे आणि काला. हो कालाच म्हणते, असं कुठं काला राहतोय? मायबा जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य म्हणजे काला. ही लाही हाताला जरी लागली तरी नकळत झालेले दोष निघून जातात. लाही शिद लागता हाती
दोष या पडती, नकळत झालेले दोष प्रत्येकाकडून निघून जातात. दादा, दोष प्रत्येकाकडून होतात ना. पाप करत नाही असा माणूस नाही या जगात. लक्षपूर्वक आहे का सजन? बघा, पाप नाही सुटत. माणूस शरीर बदलवतो, पाप आपल्या सोबत घेऊन जातो. मर मालिक के दुकान में सब लोगों का खाता, कबड्डी मिले ना दमडी. जन्म जरी बदलला, कितीतरी लोकांना मागच्या जन्माचं पाप. धृतराष्ट्राचे 100 मेले, श्राप होता. महाराज, देवकीचे 6 मेले, श्राप होता. भीष्माचार्य बाणाच्या शय्येवर पडले, श्राप होता. हे सर्व मागच्या जन्माचं कर्म आहे. कलियुगातलं उदाहरण, सजन नावाचा कसाई हात तुटले, मागच्या जन्माचं कर्म होत. कर्म सुटत नाही, पण नकळत झालेला दोष असेल, त्यात तुमचा पाहिजे तेवढा रोल नसेल, तो दोष निघून जातो. कसा? हा काल्याचा प्रसाद नुसता लाही शिद लागता हाती, दोष तेथून या पडते. मग काहू महाराज, हा काला किती घेतला पाहिजे? टोपलं भर, पडलं भर, मुठ भर, कण भर. निडोबाराय म्हणतात, नुसता कण जरी लागला तरी ब्रह्मानंद प्राप्त होतो. अभंगाच्या निळामणे क्षीर जबुंद, 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 निळामणे क्षीर जबुंद लागे पाव ब्रह्मानंद. निळामणे क्षीर जबुंद लागे पाव ब्रह्मानंद. लागता पावे ब्रह्मानंद, लागता पावे ब्रह्मानंद. वाटे आपुल्यानी जसे, वाटे आपुल्यानी जसे. निळामणे शिरात मुस्त पावे ब्रह्मानंद. निळामणे शिरात मुस्त वाटे आपुल्यानी जसे, वाटे आपुल्यानी जसे. वाटे आपुल्यानी जसे भाग्याचा तो पावे ते, वाटे आपुल्यानी जसे भाग्याचा तो पावे. भाग्याचा तो पावे ते, भाग्याचा तो पावे ते. वाटे आपुल्यानी जसे, वाटे आपुल्यानी जसे. निडोबाराय सांगतात, बस कान भर जरी लागला ना तरी तुम्हाला ब्रह्मानंद. 16 आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य हरिपाठ कीर्तन महोत्सव मौजे तपोवन, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. दिनांक 11, 12 आणि 13 डिसेंबर 2020. प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.